आज आम्ही गेलो अनलिमिटेड चिकन थाळी खायला शिन्नरला. हॉटेलमध्ये भेटली आम्हाला खतरनाक अशी ऑफर. तर चला मित्रांनो, काय ऑफर भेटली त्या व्हिडिओ मध्ये सांगत तुम्हाला. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज सकाळी पाणी भरायला ड्युटी आहे. सोलरची मोटर आहे त्याच्यामुळे सकाळी जास्त पाणी मारित नाही. भरपूर टाइम झालात मा पाणी भरी. आता दाजी पाणी भरणार आणि मा फ्रेश व्हायला घरी जाणार. तर मित्रांनो, फ्रेश होऊन जेवण करून आता विहिरीतली मोटर वाढायला जायची. दाजींचा पूर्ण कांद्याला पाणी भरून झालाय. ते सुद्धा मोटर वाढायला येणार आहे. आम्हाला विहिरीत जायची आणि ती मोटर वाढून ठेवली आहे. ही मोटर चालूच होई नाही. वर वाढून नेमका काय झालं त्या यारायचं आहे. मोटर वर वाढायला आम्ही स्पेशल ट्रॅक्टर आणलंय. आता मोटर पाण्यात सोडून चालू करून येरायची. फुटबॉल मध्ये गाणगुतेल होती ती काढून घेतले. आता मोटर खाली सोडून चालू करून येरायची. चालू झाली तर चांगलीच गोष्ट आहे. मोटरची वायरी जोडायचं आणि चालू करायचं काम दाजीक दिलंय. दाजींचा परमनंट काम आहे. मोटर तर चालू झाली. खतरनाक पाणी मारिते. आमच्या मळ्यात नवीन पाहुणा आम्हाला भेटायला आलाय. आम्हाला म्हणजे त्याची बहिणीला भेटायला आलाय सुंदाबाईला. त्याची पायाला काटा टोचला त्याच्यामुळे दाजीने उचलून घेतलाय. त्याचा पाय दुखत तरी बहिणीला भेटायला. तर बहिणी किती जीव आहे त्याचा. आता आम्हाला जायचं दुसरी विहिरीतली मोटर वाढायला. ती मोटर कमी पाणी मारी त्याच्यामुळे वडून येरायची. वर मोटर वाढायची आणि टिपाट भरून घ्यायचं आहे. कोबी फवारायला लागल. आमच्या माणसांचा कोबी निघायचं काम चालू आहे. आमचे तर नाकाल मोटर चालू आहे तर बाटली भरून आणायला लावली. परत मोटर बंद झाली तर घरी पाणी आणायला जायला लागल. आमचे तर नाकाल पाणी आणायला सांगला ते आंघोळच करून आली डायरेक्ट. आमची कोबी लाळा यायला लागली आहे. लवकरच फवारा मारायला लागणार आहे. ट्रॅक्टर तर विहिरी घेऊन पोहोचला मोटर वाढायला. आम्ही मोटर वाढायला चौघात जाणार त्याच्यामुळे डायरेक्ट ट्रॅक्टर मोटर वाढायचे. आधी विहिरीश कडून साफसफाई करून घ्यायची. इथं मोटरीचा पाईप आहे तो पाईप खोलायला लागल त्याच्यामुळे दाजी डायरेक्ट गावठी पद्धतीने जागा साफ करी. वायर ऑफ ट्रॅक्टरला बांध मोटर डायरेक्ट वर काढून घेतले. आता चेक करून घ्या बरं काय झालंय. मोटर आता डायरेक्ट रिपेअर करायला न्यायला लागल. एक स्पान आणि जॉईंट कापून घ्यायचा आहे. मोटर रोटर बांधून घेतले. आता मोटर डायरेक्ट रिपेअरला जाणार आहे. कोबी निदायच काम चालू आहे. आता कोबी निधून घ्यायला लागते. कोबी थोडीच निदायच राहिले ना. आता जायचं नांदूर शिंगोट्याला बाजाराला. आम्ही येऊन पोहोचलो डायरेक्ट नांदूर शिंगोट्यात. तुमची वहिनीचा पोट दुखत त्याच्यामुळे दवाखान्यात आलं सुई मारायला. मोकळे मैदानी आपण गाडी लावून घेतली. आता आम्हाला जायचं बाजाराला. नांदूर शिंगोट्याचा बाजार शुक्रवारी भरतो. आधी आम्ही वांगी बटाटा घेतलं. नंतर मग दुसरा बाजार करायला सुरुवात केली. बाजारामध्ये भरपूर गर्दी आहे. बाजारातून घरी आलं जरा टाइमच झाला. आम्हाला घरी आल्यावर दाजीन त्यांचा प्लॅन झाला का पार्टी करायला जायचं आपल्याला. आम्ही गाडी चेंज करून आम्ही डायरेक्ट शेटच्या घरी शेटला घ्यायला. शेटनं आम्हाला चॅलेंज दिला था तुमची 30 टन कोबी गेले आम्हाला पार्टी द्यायचं सांग. आमची कोबी 30 टन लय जास्त निघाले त्याच्यामुळे डायरेक्ट शेटला घेऊन पार्टी करायला. आमचा ठरेल ना नेमका खूप पार्टी करायला जायचा. त्याच्यामुळे मन पेट्रोल टाकून घ्या आधी. पहिल्यांदा आम्ही धाब्या जेवायला जाऊ राहिलो. कोणता धाबा चांगला ते आम्हाला नाही माहिती. त्याच्यामुळे शेट फोन करून विचारू राहिलाय. आम्हाला रात्री हॉटेल सापडणं सुद्धा मुश्किल आहे. कारण आम्ही शिन्नर मध्ये जास्त हॉटेल फिरेल नाही. त्याच्यामुळे शिन्नरच्याच मागे येत गंगोत्री हॉटेलला आलो तो. म्हणून चला आतमध्ये काय ऑफर आहे नाही जाऊन येऊ. इथं मटन थाळी 250 ला आहे. स्पेशल मटन थाळी 430 रुपयाला आहे. आणि चिकन थाळी 200 रुपयाला. आणि स्पेशल चिकन थाळी 300 रुपयाला. आम्ही शेटच्याच मना ठेवलाय पार्टीचा. शेटला जर इथं हॉटेल पटला तिथं थांबू नाही तर दुसरीकडे जाऊ. आता प्लॅन ठरला का शिन्नर मध्ये जाऊन बघायचं आहे. शिन्नर मध्ये आलो तर आपल्या गाडीची एक नट पडला तो तर नट घ्यायला लागतो. इथं दुकानात बोर्ड लावलेला आहे. इथं थुकल्यास सरळ घोडा लावण्यात येईल. दुकानदारांना भारी डोका लावलाय. आपले काय कार्यकर्ते पुढे जायला त्यांना जर सापडलाय हॉटेल. याच त्या हॉटेलला आम्ही रील मध्ये बघितलं. त्या रील मध्ये बघितलं तसंच हॉटेल पण आहे. सगळ्यात आधी आम्ही हात धुवून घेतला. तर चला मित्रांनो, हे हॉटेलची ऑफर तुम्हाला सांगून देतो. हे हॉटेल मध्ये अनलिमिटेड आहे सगळा. चिकन थाळी, मटन थाळी, बाजरीची भाकरी, चपाती, इंद्रायणी भात आणि पीस सुद्धा अनलिमिटेड आहे. तिथं आम्ही ऑर्डर दिली तिथे आम्हाला ऑर्डर येऊन पोहोचली. आम्ही 5 थाळ्या ऑर्डर केल्या. त्या एक थाळी 250 रुपयाला. आणि ही ऑफर फक्त 1 महिन्यासाठी आहे. तुम्ही पण हे ऑफरचा लवकरच लाभ घ्या. आमचा शेट आज लय खुश आहे कारण त्याचे मनपसंतीचे हॉटेल आणलाय. आता खा किती खायचंय सगळं अनलिमिटेड आहे. इथं शेट सांगत क्वालिटी 1 नंबर आहे. अनलिमिटेड आहे मित्र. किती का 2 तास का 3 तास का किती का मरून गेलं तरी देखील डायरेक्ट रोख मध्ये. आणि हो आमचा कार्यकर्ता पीस खात नाही. काय टक्कीत नाही माझं करा ना. बर कांदा किती का, भाकरी किती का, फक्त रस्सा, पापड, कांदा, काकडी, भाकरी किती का. घरी नाही पटत आईला सांग. घरी नाही पटत पण हॉटेल खात. आम्हाला जे लागत आम्ही मनान मागून खाऊ. 5 सेकंदात वेटर आमच्या घेऊन ये. तर मित्रांनो या नवाज पीस चोरला. मला वाटेल येऊन देतो ना या पीस. इकडं आमचा तात्या घरी भात नाही खात आणि साडे एवढे भात नाही खात. चपात्या नाही का इट ना चव खाऊ चव लागली अशी काहीच खात नाही. पितळी घरी ना घेतली बरं त्यानं.
तर मित्रांनो या हॉटेलमध्ये आपण घरी कधी जेवतो तसं निवांत जेवण झालंय. आमचा दाजीबा घरी येऊन जेवण येलो होता तरी सगळ्यात जास्त त्यानंच खाल्लाय. आमचे 5 जणांचा टोटल बिल झाला 1313. लवकरच बिल देऊन म्हणून थोडासा आता आराम करून आता आमचा घरी निघायचा प्लॅन आहे. तर चला मित्रांनो आता भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.